और उनको रोक के रखे, आगे नहीं बढ़ने दिए। फिर उसी के बीच में अब तो फायर शुरू हो गया, तो उधर से पाकिस्तान भी फायर कर रहा है, इधर से इंडियन आर्मी फायर कर रहा है। उसी बीच में जो आप पीछे देखिए एक सिपाही बिशन दास है, हाँ। इन्होंने उस फायर में घुसकर एंटी टैंक माइन लगाते रहे, हाँ। अब उधर से भी फायर चल रहा है, इधर से भी फायर चल रहा है। आधे आदमी तो कमजोर दिल वाले हो गए तो ऐसा बेहोश हो जाएंगे, लेकिन फिर भी अपना जान परवाह न करते हुए बीच में एंटी टैंक माइन लगाए। एंटी टैंक माइन लगाए तो उसमें एंटी टैंक माइन भी हमारे पास कम था, तो दुश्मन को धोखा देने के लिए जो हम खाने वाला टिफिन इस्तेमाल करते हैं, डिब्बा, हाँ डब्बा, वो भी लगा दिए वहाँ पे। और ये मतलब कि 4 दिसंबर को रात में ये लड़ाई चलती रही। फिर जब उनका सीनियर कमांडर ने अपना मतलब कार्यभार संभाला, फिर वो अपना लड़ाई का बनाया, फिर एडवांस किया। जैसे एडवांस किया तो कुदरती इनके एंटी टैंक माइन लगाने जहाँ लगाए थे उसी पर से गुजरा, उनका 2 टँक बर्बाद। बॉर्डर पिक्चरची जी शूटिंग झालेली आहे त्याची पूर्ण डिटेल्स दाखवलेली आहे, म्हणजे सांगितली त्या मेजरने, त्या आपल्या शिपायाने, तर ती तुम्हाला थोडीशी याच्यामध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे मी। आणि ते सगळं जे पहिला म्हणजे फायरिंगच्या टायमाला, लढाईच्या टायमाला सगळं झालेलं आहे ते सगळं इथेच आहे। आणि ज्यांनी शहीद झालेले आहेत त्यांचे पण इथे फोटो, स्टॅच्यू वगैरे लावलेले आहेत। तर फ्रेंड्स इथे बघू शकता हे फायर गन वगैरे आहेत मोठे मोठे, तर हे बघा असे हे गन, हे रिअल वाले गन आहेत। आणि फायर जेट सुद्धा आहेत, एरोप्लेन बघू शकता, एअरफोर्सचे एरोप्लेन वगैरे आहेत इथे, आणि त्यांचेही इथे स्टॅच्यू बनवले, हे रिअल वाले सगळे आहेत। आणि जे जे शहीद झालेले होते त्यांचे बघा हे असे स्टॅच्यू बनवलेले होते। आणि हे जे मेन पुतळा आहे ना, जो स्तंभ तयार केलेला आहे पुतळ्याचा, तो कोणाचा होता माहिती नाही, कारण एवढं काय मी पाहिलं नव्हतं, पण खरंच एकदम हे बघा इथे लिहिलेलं आहे, काय आहे ते जय जवान हेच लिहिलं आहे, त्यांचं नाव सुद्धा असेल पुढे, पण आम्ही काही पुढे गेलो नाही। आणि भरपूर असे त्यांचे स्तंभ बनवलेले आहेत इथे, पुतळे बनवलेले आहेत। आणि इथे एक आहे का लढाईमध्ये पाकिस्तान जेव्हा हरले तेव्हा जाताना काहीतरी कळ करायची होती त्यांना, त्याच्यासाठी त्यांनी इथे विहीर आहे, या विहिरीमध्ये ना पिण्याचं पाणी म्हणजे सगळ्यांसाठी होतं, तर त्या पाण्यामध्ये विष घालून गेले ते बरं झालं, म्हणजे माहिती तरी पडलं, नाहीतर मग पुढे काय झालं असं आपल्याला काय सांगू ते शकत, तेही आपल्याला माहिती पडलं असतं। तर तुम्हाला विहीर दाखवते, त्या विहिरीमध्ये विष घालून गेलेले ते, आणि ती विहीर अशी बंद करून ठेवलेली आहे, फक्त ती स्टॅच्यूसाठी ठेवलेली आहे, त्याच्यातलं पाणी वगैरे कोणी पित नाही। तर हे सुद्धा त्या आर्मीवाल्यांनी आपल्याला सांगितलं, आणि खूप छान स्टोरी सांगितली, एकदम मस्त। आणि बघू शकता इथे सगळ्या अशा गोष्टी पूर्ण आर्मीच्याच आहेत। आणि इथे काय आहे काही माहिती नाही, पण इथे इंडिया पाकिस्तान असं लिहिलेलं आहे। आणि आम्हाला अजून पुढे पण जायचं होतं, बाउंड्री बघायला, बॉर्डर बघायला, हे बॉर्डरच्या आतमध्ये आहे सगळं। आणि विचार केला चला मी थोडंसं शूट करते, इथे काय आहे, जर तुम्ही आले असाल नक्की मला कमेंट्स करून सांगा, कारण एवढं काय पाहायला मिळालं नाही, कारण आम्हाला पुढे पण जायचं होतं त्याच्यासाठी। तुम्ही ऐकलं का नाही माहिती नाही, पण त्या आर्मीवाल्याने सांगितलं का आता तरी इथे झाडं वगैरे दिसतात, पण ज्या टायमाला इथे महायुद्ध झाला, लढाई झाली, त्या टायमाला इथे एकदम वाळवंट प्रदेश होता, इथे एक झाड नव्हतं असं ते सांगत होते। बघा इथे पाकिस्तानचं आहे, आणि त्या टायमाला अशी लढाई करणं म्हणजे बापरे, ग्रेटच एकदम आपल्या भारतीय आर्मीवाल्यांचा। आणि छान असा आपला भारताचा झेंडा फडकतो बघू शकता इथे। आणि आता आपल्याला पुढे जो समोर गेट दिसतो ना तिकडे जायचं आहे, तर तिकडे ते थोडंसं आपला मूवी वगैरे दाखवतात, म्हणजे लढाई कशी झाली, हा महायुद्ध कसं झाला, तर हे बघा इथे लिहिलेलं आहे लोंगेवाला। तर आता इथे आतमध्ये जाण्यासाठी काही प्रॉब्लेम नाही, पण आतमध्ये जे जे काय आपल्याला बघायचं आहे, फिरायचं आहे, त्याच्यासाठी आपल्याला तिकीट पास काढावा लागतो। ही बघा इथे अशी जीप आहे, त्या जीपने आपण फिरायला जाऊ शकतो पुढे। आणि आतमध्ये पण बघू शकता तोफ वगैरे आहे बघू शकता। आता पुढे आपल्याला थोडंसं म्युझियममध्ये जायचं आहे। म्युझियममध्ये इथे ना जे महायुद्धामध्ये ज्या वस्तू वापरलेल्या होत्या त्या इथे सगळ्या स्टॅच्यूमध्ये ठेवलेल्या आहेत, म्हणजे आपल्याला पाहण्यासाठी। पण ते कसं आहे, एवढं ते म्हणजे फोटो वगैरे काढण्याचा अलाउड नव्हता, मला जेवढं जमलेलं आहे तेवढं मी शूट केलेलं आहे फ्रेंड्स पटापट। आणि मग मी तुम्हाला ते दाखवण्याचा प्रयत्न करते, तुम्हाला कसं वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा। आणि एकदम बारीक बारीक गोष्टी आहेत तिथे ठेवलेल्या, आणि जे आर्मीवाले होते 1971 सालचे त्यांचे फोटोसुद्धा आहेत फ्रेंड्स इथे। तर बघूया, व्हिडिओ कंटिन्यू करूया, आणि कसं वाटतं मला नक्की कमेंट्स करून सांगा। फ्रेंड्स ज्या युद्धामध्ये लढाईमध्ये उरलेल्या वस्तू राहिलेल्या आहेत त्या सगळ्या इथे मस्त अशा पॅक करून ठेवलेल्या आहेत।
कारण आपल्यालाही पाहायला मस्त वाटतं हे, आणि खरंच असं म्हणजे पहिलेची फिलिंग येते आणि छान वाटतं. हे बघा असे फोटो वगैरे आहेत, कारण कसं आहे जास्त शूट करून देत नव्हते, मी पटापट शूट करण्याचा प्रयत्न केलेला आहे, जेवढं जमलं तेवढं केलेलं आहे आणि तुम्हाला दाखवलेलं आहे. हे बघा बारूद वगैरे आहेत, मोठे मोठे फायर गोळ्यासुद्धा आहेत आणि भरपूर अशा गोष्टी आहेत इथे, आणि कसे ते राहायचे ते सुद्धा. आणि हा बघा इथे त्यांचा फोटो पण आहे. तर असं इकडे पूर्ण म्युझियममध्ये दाखवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि हे बघा गन वगैरे आहेत, मोठे मोठे फायर गन सुद्धा आहेत, बघू शकता फ्रेंड्स. तर ह्या अशा इथे सगळ्या लोंगेवाला बॉर्डरमध्ये आहे इथे. आणि ही बघा बॉर्डरची बाउंड्री आहे इथे, लोंगेवाला बॉर्डरची. आणि लढाई कशा प्रकारे झालेली आहे ते इथे सगळं बनवून ठेवलेलं आहे त्यांनी, आणि छान पद्धतीने. कारण मी कसं शूट करत होती, माझं एवढं काही लक्ष नव्हतं, मी पटापट शूट करण्याचा प्रयत्न करत होती. पण आता मी प्रत्यक्षात जेव्हा पाहते तेव्हा मी बघितलं का खरंच ग्रेट आहेत आपले आर्मीवाले. तर चला फ्रेंड्स, आता बाहेर जरा निघूया. बाहेर निघालो आणि सगळे मस्त इथे खाण्याची जरा सोय आहे, तर इथे सगळे खायला पियायला बसले. त्याच्यानंतर आम्ही गेलो मूवी बघायला. पण मूवी पाहायला ते स्वतः बोलत होते का तुम्ही व्हिडिओ काढण्यापेक्षा ती मूवी व्यवस्थित बघा, आणि जेवढे इथे फोटो दिलेले आहेत ना राजे महाराजांचे, आणि आपले लढाई महायुद्ध झाले त्या 1971 त्यांचे फोटोसुद्धा आहेत. तर हे सगळं मी इथे थोडंसं शूट केलेलं आहे. आणि मूवी तर बाहेर आल्यानंतर मग आम्ही इथे पाहिलं पाकिस्तानवाले जेव्हा लढाई करून गेले, महायुद्ध करून गेले, तेव्हा त्यांनी सगळ्या वस्तू इकडे सोडून गेल्या. तर ही बघा इकडे फायर टँक सोडून गेले, आणि पुढे पण आहे ती फायर टँक, आणि अशाच भरपूर अशा वस्तू पाकिस्तानवाले सोडून गेले. आणि त्यांनी हे पण सांगितलं का ह्या गोष्टी आमच्याच नाही, आणि आम्ही लढाई करायला आलो नव्हतो, असे खोटे पाकिस्तानवाले. आणि हे सगळं आम्हाला त्या आर्मीवाल्यांनी सांगितलेलं आहे. तर तुम्हाला लोंगेवाला बॉर्डरची व्हिडिओ कशी वाटली फ्रेंड्स, मला नक्की कमेंट्स करून सांगायला विसरू नका. आय होप तुम्हाला आवडलीच असेल. डिझर्ट सफारी करणार आहोत, तर व्हिडिओ पूर्ण पाहायला विसरू नका फ्रेंड्स. आता भेटूया डायरेक्ट डिझर्ट